नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, जन्म आणि मृत्यू हे दोन अटळ सत्य आहेत. नवजात शिशूने घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतचा जो कालावधी आहे त्याला जीवनकाळ असं म्हणतात. यावरूनच श्वास हा मानवी जीवनात किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळून येतं. बरं, हे जे श्वास घेतो या श्वासातून ऑक्सिजन वेगळे करून संपूर्ण शरीराला पुरवण्याचं काम जो अवयव करतो तो म्हणजे फुफ्फुस किंवा लंग्स. यावरूनच फुफ्फुस हा आपल्या मानवी शरीराचा किती महत्त्वाचा अवयव आहे याचीही प्रचिती येते. परंतु प्रेक्षको, सध्याच्या युगामध्ये बदलती जीवनशैली, वाढलेले प्रदूषण तसेच काही वेगळे सवयी जे असतात या सर्वांमुळे फुफ्फुसाचं आरोग्य खालवत चाललं आहे हे आपल्याला जाणवतं. याच्यामध्येच आपण विचार केला तर खोकला, दमा तसेच छातीमध्ये दुखणे यासारखी किरकोळ लक्षणेसुद्धा आपण सर्रास पाहतो. आणि हेच लक्षणे, हे जे किरकोळ लक्षणे आहेत यांचं कधीतरी गंभीर स्वरूपाच्या कॅन्सर अशा रोगामध्ये रूपांतरित होतो. मग अशा या रोगावरती म्हणजेच कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर यावरती चर्चा होणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय आहे ते. विषय आहे जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग जागरूकता महिना. विषय आहे जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग जागरूकता महिना. आणि ह्या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत, रसवैद्य डॉक्टर संजय खेडेकर सर. नमस्कार सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. गोवा आणि महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं. तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो. डॉक्टर संजय भाऊसाहेब खेडेकर सर हे गोवा येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदामध्ये रसशास्त्र आणि वैषज्य कल्पना विभागाचे विभाग प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर हे AIIA म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा गोवा येथील इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी रिसर्च अँड केअर सेंटर हे याचे संयोजक आणि आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभवत आहेत. सरांनी 2004 मध्ये BMS आणि त्यानंतर गुजरात आयुर्वेद विद्यापीठातून रसशास्त्र या विषयात MD आणि PhD या पदव्या संपादन केल्या आहेत. विशेष म्हणजे ते PG आणि PhD प्रवेश परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर प्रथम आले होते. सरांनी केलेल्या संशोधनासाठी त्यांना आयुष मंत्रालयाचा CCRAS सर्वोत्तम संशोधन पुरस्कार तसेच रसशास्त्रामधील योगदानासाठी रसाचार्य राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये सरांचे 21हून अधिक शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. सरांनी अनेक कॅन्सर रुग्णांना आयुर्वेद उपचार प्रदान केले असून कॅन्सरवरील संशोधनात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. चला आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर, आजचा आपला विषय आहे जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग याच्या जागृतीबद्दलचा आपला आजचा कार्यक्रम असून आपण कर्करोगबद्दल पहिले जाणून घेऊया. कर्करोग म्हणजे काय आहे ही संकल्पना जरा सांगा. कर्करोग म्हणजे पेशींची शरीरातील अनियंत्रित वाढ आणि हा एक सामान्यपणे समजून घेण्यासारखा विषय. अनियंत्रित वाढीमुळे शरीरामध्ये जी ग्रोथ होते, ज्याला आपण ग्रंथी म्हणू शकतो किंवा साध्या भाषेत ट्यूमर, जो सर्वात्रिक समज आहे, ट्यूमर बनतो आणि त्यातून जी अनियंत्रित वाढ होते त्यामुळे जे अवयवांचं जे स्वतःचं जे नियंत्रित नॉर्मल कार्य आहे ते न होता त्याच्या जागी चुकीच्या त्यांच्याकडून जे कार्य घडायला लागतं तर ते कॅन्सरच्या स्वरूपात, लक्षणांच्या स्वरूपात आपल्याला समजतं. बरोबर आहे. सर, आपण आज हल्ली पाहतोय की कॅन्सरचं प्रमाण भारतातच नव्हे तर जगभरामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर याचं कारण काय असू शकतं? सर, कॅन्सरचे जे कारणं आहेत, एक कारण नसून अनेक कारणं त्याचे बेसिक मानले गेले आहेत. त्याचे एक वैशिष्ट्यपूर्ण एकच कारण असं सांगता येत नाही किंवा अजूनपर्यंतही त्या मुळाशी जाता आलेलं नाही सायन्सला सुद्धा. परंतु जे सार्वत्रिक जे कारणं जे सापडले गेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे कारणं आहेत की जीवनशैलीतील बदल हे एक प्रमुख कारण आहे. अन्न पदार्थांमध्ये झालेले बदल हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे. तिसरी गोष्ट जी आहे ते म्हणजे जे चुकीच्या सवयी असणं, व्यसनं
यामुळे एक महत्त्वपूर्ण कारण मानलेलं आहे. आणि प्रदूषण वगैरे वगैरे या ज्या इतर गोष्टी आहेत, यामुळे देखील कॅन्सरला एक कारण स्वरूपामध्ये सांगितले जातात किंवा समजले जातात. या 3-4 वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे कॅन्सरची निर्मिती होऊ शकते, असं एकंदरीत आत्तापर्यंत झालेल्या संशोधनाअंती समजलेलं आहे. बरोबर आहे सर. सर, तुम्ही चर्चेदरम्यान म्हणाले की जे जीवनशैलीतील बदल आहे हे एक कारण आहे ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतं. तर आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर आपण केलं तर त्याच्याने कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये किती फरक येऊ शकतो? लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये बऱ्याच चांगल्या प्रकारे फरक मिळतो. म्हणजे आता आपण उदाहरणार्थ घेतलं की कॅन्सरची ट्रीटमेंट एक ग्रॉस ट्रीटमेंटमध्ये आपण केमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी किंवा इम्युनोथेरपी आत्ता सध्या जी रिसेंटली डेव्हलप झालेले जे आहेत, तर त्यानुसार या सर्व चिकित्सा आत्ता सध्या मॉडर्न मेडिसिनमध्ये केल्या जातात. तर कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे त्यातली जी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आपण मानतो की ज्या गोष्टींमुळे कॅन्सर होऊ शकतो असं मानलं जातं, त्या जर गोष्टी आपण टाळल्या, म्हणजे उदाहरणार्थ जी कमी झोप हे एक प्रमुख कारण मानलेलं आहे जीवनशैलीजन्य जे व्याधी आहेत त्यामध्ये. तर झोप जर पुरेशी घ्यायला सुरुवात केली तर त्यानेसुद्धा शरीरामध्ये चांगले सकारात्मक बदल होतात आणि त्यानेसुद्धा कॅन्सरची जी झालेली जी वाढ आहे त्यावर जी चिकित्सा चालू असते तर त्याला त्या चिकित्सेला चांगल्या प्रकारे मदत होऊन काही गोष्टी नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकते. अशा प्रकारे जर आहारातील जरी बदल आपण सामावून घेतले की आहार जे प्रोसेस फूड ज्याला आपण मानतो की खूप काही प्रक्रिया करून तयार केलेले जे अन्नपदार्थ आहेत, तर त्या अन्नपदार्थांना जर आपण टाळलं आणि जर कमीत कमी प्रक्रिया केली आणि चांगल्या प्रकारे शिजवलेलं अन्न जर आपण सेवन केलं आणि जे आवश्यक अन्न आहे म्हणजे जे शरीरासाठी जे उत्कृष्ट आहार जो मानला जातो तो जर सेवन केला तर त्या सर्व चिकित्सेला जी चालू आहे त्याला सपोर्टच मिळेल आणि त्याने शरीरात सकारात्मक बदल व्हायला मदत होईल. बरोबर आहे सर. आपण नेहमी पाहतो किंवा पिक्चरमध्ये सुद्धा आपण पाहतो की जर लवकर निदान झालं असतं तर बरं झालं असतं. तर कॅन्सरच्या बाबतीत हे किती खरं आहे? कॅन्सरच्या बाबतीत अत्यंत हे खरं आहे की कॅन्सरचे ॲक्च्युली स्टेजेस केले जातात की फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज असे. म्हणजे कॅन्सरचे विविध प्रकार आहेत. तर ते विविध प्रकारांचे प्रत्येकाचे वर्गवारी केली तर पहिल्या टप्प्यातला कॅन्सर, दुसऱ्या टप्प्यातला, या पद्धतीने. जर प्रथम टप्प्यातच जर समजलं की हा कॅन्सर आहे तर सर्वायवल रेट म्हणजे जीवनाची क्षमता प्रचंड वाढते. असा एक आहे की जगण्याचे जे हे प्रमाण आहे ते चांगल्या प्रकारे वाढतं आणि त्यामुळं पहिल्या यातच म्हणजे पहिल्याच टप्प्यामध्ये तुम्हाला जर निदान झालं तर चिकित्सा सुलभ आहे. चिकित्सा सुलभ झाल्यामुळं जीवनमान चांगलं राहू शकतं आणि कदाचित पुढे त्याची जी पुनरुत्पत्ती सांगितलेली कॅन्सरची ती टाळता येऊ शकते. त्यामुळं आणि जसं हे वाढत जाणार म्हणजे हे जे प्रमाण आहे कॅन्सरचं जे पुढं जे वाढण्याचं जे प्रमाण आहे, जसं पुढच्या टप्प्यात जर ते गेलं तर तसं ते त्याची पुनरुत्पत्ती पण होऊ शकते लवकर आणि जीवनमानसुद्धा लवकर खालवलं जाऊ शकतं. त्यामुळे लवकर निदान जर झालं तर ट्रीटमेंट लवकर होईल आणि ट्रीटमेंट जर लवकर झाली तर त्याचा रुग्णांना जास्त फायदा होईल. त्यामुळे लवकर निदान होणं अपेक्षित आहे. बरोबर आहे सर. आपण बघतो की कॅन्सरमध्ये बऱ्याचदा फुफ्फुसांचा कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो आपल्याला. तर हा फुफ्फुसांचा कर्करोग काय, याची संकल्पना काय आहे, तसेच हा एवढा धोकादायक आहे याबद्दल जरा सांगा. फुफ्फुसांचा कर्करोग जर आपण सामान्य भाषेत जर बघितलं तर फुफ्फुसांचा कर्करोग हा जो आहे तो एक स्मूथ ऑर्गन ज्याला आपण मानतो की लवचिक अवयव त्याच्याशी संदर्भात येतो. आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचं जे वैशिष्ट्य आहे की तो एवढा म्हणजे त्रासदायक का घडतो किंवा का असू शकतो, तर हे जे स्मूथ ऑर्गन्स जे आहेत तर यांचा जो कॅन्सर असतो तो लक्षात यायला खूप वेळ लागतो. हा ॲक्च्युली यामागचं प्रमुख कारण आहे. कारण बऱ्याच वेळेस हे जे म्हणजे निसर्गाने एक अशी किमया केलेली आहे की हे जे ऑर्गन आहेत हे जास्तीत जास्त शरीरासाठी कष्ट करतात. उदाहरणार्थ फुफ्फुस असेल किंवा यकृत असेल किंवा मेंदू असेल आणि हे जोपर्यंत बऱ्यापैकी डॅमेज होत नाही तोपर्यंत ते त्यांचं नॉर्मल काम करतच असतात. आणि डॅमेजची कंडिशन वाढल्यानंतर ते ॲक्च्युली शरीरामध्ये लक्षणं घेऊन येतात आणि त्याचे लक्षणंसुद्धा इतके कॉमन आहेत की म्हणजे एक प्रकारे श्वास घ्यायला त्रास होणं किंवा खोकलं येणं हे साधारण लक्षणं आहेत की जे कुठल्याही आजारात सापडू शकतात. त्यामुळे बऱ्याच वेळा यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे खूप उशिराने
लक्षात येणं हा ॲक्च्युली यामधलं प्रमुख कारण आहे की जे फुफ्फुसाचा जर कर्करोग हा पहिल्या स्टेजमध्ये जर कळला आणि त्यात वेगवेगळे प्रकार पण आहेत, जसे स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर हे 2 प्रकार आहेत. तर त्यातही सुद्धा जे स्मॉल सेल लंग कॅन्सर जे आहे त्याचं मॅक्झिमम कारण हे स्मोकिंगच मानलं गेलेलं आहे की स्मोकिंग किंवा तंबाखू आणि धूम्रपान यामुळं निर्माण होतं. नॉन स्मॉल सेल कॅन्सरचे कारणं विविध कारणं आहेत, त्यामध्ये प्रदूषण वगैरे वगैरे बरेचसे कारणं आहेत किंवा त्यातून जो तयार होतो तर त्याचं सर्वायवल जास्त आहे. त्यामुळे याचं एक व्यवस्थित निदान होणंच पहिलं महत्त्वाचं आहे आणि त्या निदानाला उशीर होतो, त्यामुळे तो ॲक्च्युली जो फुफ्फुसाचा जो कर्करोग आहे तर तो लक्षात यायला वेळ लागतो, त्यामुळं तो जास्त त्रासदायक होऊ शकतो. बरोबर आहे. सर, आपण युजली पाहतो जेव्हा मूवीज वगैरे पाहताना असं एक डिस्क्लेमर येतं की सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, म्हणजेच धूम्रपान हा आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे. तर आपण धूम्रपान हा एक कॅन्सरचा एक मुख्य कारण आपण समजतोच, पण त्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते कारण आहेत की ज्याच्यामुळे कॅन्सर आणि फुफ्फुसाचे कॅन्सर होऊ शकतात? हां, धूम्रपानाव्यतिरिक्त जे चुकीची जीवनशैली आहे, तर हे चुकीची जीवनशैलीमध्ये त्यात आहार-विहार सर्वच आलं. म्हणजे जेवणाच्या चुकीच्या वेळा, चुकीचे जेवणं किंवा झोपण्याची कमी वेळ वगैरे वगैरे हे सर्व कारणं त्या चुकीच्या जीवनशैलीमध्ये आहेत. त्यामुळं पण असं मानलं जातं की ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस शरीरामध्ये वाढतो आणि त्यामुळे सुद्धा फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. दुसरं कारण आहे अनुवंशिकता. अनुवंशिकतेमुळे सुद्धा काही प्रमाणामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. आणि जे तिसरं जे कारण आहे त्याला आपण मानतो की DNA डॅमेज, म्हणजे तो पेशींची जी नुकसान होतं शरीरामध्ये, या सर्व प्रदूषण वगैरे किंवा जे प्रदूषण एक मुख्य कारण, जसे ॲस्बेस्टॉस वगैरे किंवा काही वैशिष्ट्यपूर्ण असे रसायन आहेत की ज्यांच्या संपर्कात किंवा जे शरीराच्या संपर्कात आल्यानंतर पेशींचं डॅमेज होतं, म्हणजे पेशींना आघात पोहोचतो आणि त्यातून मग DNA वगैरे जी पुढची जी चेन आहे का ज्याने जीन्समध्ये वगैरे DNA डॅमेज होऊन जे पुढे जे बदल होतात, तर त्यामुळे सुद्धा फुफ्फुसाचा कर्करोग हा होऊ शकतो. पण मुख्य कारण हे यांचं व्यसनांशीच निगडित आहे की जसं धूम्रपान वगैरे जे आहेत ते मुख्यतः होतात, पण उर्वरित जे कारणं आहेत त्यामध्ये हे सर्व इतर कारणं येऊ शकतात. बरोबर आहे. फार छान माहिती दिली सर तुम्ही. कॅन्सरचे कारणे कोणकोणते आहेत, त्यात फुफ्फुसांचे कॅन्सरचे कारणे कोणकोणते आहे याबद्दल तुम्ही सांगितलं. सर, आता हा प्रश्न येतो की जनसामान्यामध्ये समजा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे किंवा नाही, हे त्यांनी कोणते लक्षणं त्यांनी असे शोधावे की ज्याच्यावरून त्याला कळेल की याला कॅन्सर झालेला आहे किंवा ही इज प्रीडिस्पोज फॉर कॅन्सर, असं काही लक्षणं आहेत का? फुफ्फुसाचा जो कर्करोग आहे त्यामध्ये जे सर्वप्रथम लक्षात येणारं जे लक्षण आहे ते आहे की खोकला, जो साधारणपणे जो खोकला आहे तो 3-4 दिवस किंवा 5-6 दिवस किंवा 8-15 दिवसामध्ये पूर्णपणे निघून जातो. परंतु हा जर खोकला 21 दिवसांपेक्षा जर जास्त काळ टिकला किंवा आलेला खोकला जर पुन्हा पुन्हा वारंवार 7-8 दिवसांच्या बरे होण्यानंतर पुन्हा पुन्हा जर येत असेल, वारंवार जर येत असेल, तर हे एक आपण लक्षण असं समजलं, दरवेळेस असंच असेल असं नाही, परंतु हे एक लक्षण असं आपण समजलं पाहिजे की आपल्याला तज्ज्ञ चिकित्सकाकडे जाऊन त्याचं निदान करून घेणं आवश्यक आहे की हा खोकला याचं कारण तर नाही ना, की 21 दिवसांपेक्षा जास्त सामान्यपणे कुठलाही खोकला टिकत नाही, परंतु 21 दिवसांपेक्षा जास्त काळ जर खोकला येत असेल तर हे एक लक्षण आहे. दुसरं जे लक्षण आहे त्यामध्ये श्वास घेण्यास होणारा त्रास हा एक आहे की ते फुफ्फुसांमधून एक श्वास घेण्याचीच प्रक्रिया आहे, परंतु जर ते श्वास फुफ्फुसामध्ये जर काही विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण जर काही ग्रोथ झाली, ट्यूमर वगैरे असेल, तर श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. हे दुसरं एक लक्षण आहे. तिसरं आहे की एक 5 ते 10% वजन अचानकपणे कमी होणं. असं जर काही शरीरामध्ये बदल होत असेल तर त्यावेळेस आपण ते समजलं पाहिजे की अचानक जर 1-2 महिन्यांमध्ये एवढं 5-10% जर वजन कमी झालं तर आपल्याला तज्ज्ञ चिकित्सकाकडे जाऊन किमान निदान काय आहे, या सर्व गोष्टींच्या मुळाशी काय कारण आहे, हे 2-3 गोष्टी जर आपण बघितल्या तर त्यातून पुढचे जे निदान होऊ शकतं लवकर आणि यांनाच म्हणजे आपण समजू शकतो की लक्षणात्मक होणारे शरीरातील बदल हे 3-4 बदल आहेत की जे आपण वैशिष्ट्यपूर्ण समजू शकतो फुफ्फुसाच्या कर्करोगाशी निगडित. बरोबर आहे सर. सर, आपण ट्रीटमेंटबद्दल चर्चा करत आहोत, तर ट्रीटमेंट किंवा उपचारामध्ये भारताच्या कॅन्सरचं ट्रीटमेंटचं काय सध्या परिस्थिती आहे त्याबद्दल जरा सांगा. कॅन्सरमधील म्हणजे पूर्वीच्या परिस्थिती ज्यावेळेस आपण
कंपेअर करू तर आत्ता सध्या म्हणजे सायन्स किंवा शास्त्र जे आहे, विज्ञान जे आहे, ते अति वेगाने बदलत आहे. पूर्वी जे 10-20 वर्षापूर्वी जी कॅन्सरमधील जी परिस्थिती होती चिकित्सेची, तर त्यापेक्षा आधुनिक विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे आणि त्यामुळे आज चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट उपलब्ध आहे कॅन्सरसाठी आणि त्यातही फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी सुद्धा तोच पुन्हा आहे की जर लवकर निदान झालं तर त्यासाठी उपलब्ध असलेले ज्या चिकित्सा आहेत की जसं सर्जरी असते, त्यानंतर म्हणजे शल्यचिकित्सा किंवा रेडिएशन असेल, केमोथेरपी असेल, इम्युनोथेरपी असेल, तर यामध्ये बरेचसे आज प्रोग्रेस झाली आणि त्या प्रोग्रेस झाल्यामुळे झालं काय आहे की जे पूर्वी असाध्य मानलं जायचे, फुफ्फुसाचा कर्करोग बऱ्यापैकी असाध्य मानला जातो, परंतु आता तो चांगल्या प्रकारे साध्य केला जातो आणि जो आता सध्या जो नवीन डेटा उपलब्ध झालेला आहे त्या डेटानुसार असं कळतं आहे की जी प्रक्रिया आहे की फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये जर स्टेज 1 मध्ये जर पेशंट सापडला असेल आणि त्यात तो जर स्मॉल सेल कार्सिनोमा असेल तर त्यामध्ये सर्व्हायव्हल रेट चांगला आहे, म्हणजे जवळपास 80 ते 90% रुग्ण हे 5 वर्षांपेक्षा जास्त सर्व्हाइव्ह करू शकतात, असं एकंदरीत आत्ताचं डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या ज्या आधुनिक शास्त्राच्या ज्या चिकित्सा पद्धती आहेत त्यासुद्धा आता वेगाने विकसित होत आहेत आणि इम्युनोथेरपी जर म्युटेशन्स जर असतील रुग्णांमध्ये तर म्युटेशन्स असतील तर त्यामध्ये टार्गेटेड इम्युनोथेरपी वगैरे सारखे औषधी आलेले आहेत किंवा म्युटेशनसाठी विशिष्ट औषधी तयार केले आहेत. तर त्यामुळे रुग्णांचं जे हे आहे म्हणजे वयोमान जे आहे तर ते वाढीस मदत झाली आहे आणि बऱ्याचशा अंशी लंग कार्सिनोमा म्हणजे फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये चांगली प्रगती विज्ञानाने नक्कीच केलेली आहे. सर, आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. आपल्याला किरण, शिर्डीहून किरणजी यांचा एक प्रश्न आला होता की डायबिटीज आणि कर्करोग याचा काय संबंध आहे का? ओके. हां, किरणजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हां बोला. नमस्कार. हॅलो, मी किरण आंगेकर बोलतो फ्रॉम शिर्डी. हां नमस्कार सर. हां सर, कर्करोग आणि डायबेटिक. हां, याचा काय संबंध आहे का? कर्करोग आणि डायबेटिक काही संबंध आहे का? हां, डायबिटीज बरोबर. चांगला प्रश्न विचारला तुम्ही सर हा फार. तर यामध्ये डायबिटीज जे आहे, डायबिटीजमुळे शरीराची प्रतिकार क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे म्हणजे असं मानलं जातं की म्हणजे कर्करोग जो आहे त्याला एक मुख्य कारण प्रतिकार क्षमता कमी होणं सुद्धा आहे आणि त्यातच जर डायबिटीजचं जर अनियंत्रित असेल किंवा डायबिटीजची जर पूर्णपणे काळजी नाही घेतली गेली तर त्यामुळे जर प्रतिकार क्षमता कमी झाली तर ते एक कारण ठरू शकतं की कर्करोगासाठी मदत करू शकतं ते शरीरामध्ये. त्यामुळं त्यातला मुख्य प्रश्न तोच आहे. तर डायबिटीजचीच काळजी घेणं चांगल्या प्रकारे हे त्या दृष्टीने गरजेचं आहे. बरोबर आहे. प्रेक्षको, आता आपण कॅन्सरबद्दल चर्चा करत आहोत आणि कॅन्सरवरती नेहमीच आपण रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी याबद्दल आपण नेहमीच ऐकलं असेल. पण आता भारतामध्ये सर्वप्रथम असा एक इन्स्टिट्यूटमध्ये काम चालू आहे, रिसर्च चालू आहे आणि तिथे ट्रीटमेंटसुद्धा चालू आहे की जिथे ॲलोपॅथीसोबत आयुर्वेदा एकत्र येऊन एका पेशंटचं ट्रीटमेंट करू शकतं. तर त्या हेल्पलाईनचा आपण फायदा उचलावा. आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी केअर अँड रिसर्च सेंटर, हे जे गोवामध्ये आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हॉस्पिटल, धारगळ, नॉर्थ गोवा, गोवामध्ये. यांचा हेल्पलाईन नंबर तुम्ही लिहून घ्या, 08322918205. पुन्हा एकदा हेल्पलाईन नंबर सांगतो, 08322918205. या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॅन्सरवाले जे रुग्ण असतील तर त्यांना तुम्ही तिकडे रेफर करू शकता आणि त्यांच्याकडून ट्रीटमेंट प्लॅन तुम्ही घेऊ शकता की ज्यामध्ये इंटिग्रेटेड अप्रोच म्हणजेच ॲलोपॅथी त्यासोबतच आयुर्वेद एकत्र येऊन मानव कल्याणासाठी आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी एकत्र येऊन एक पूर्ण होलिस्टिक अप्रोच घेऊन ट्रीटमेंट करणार आहेत. तर याचा तुम्ही नक्कीच फायदा उचला असे मी आशा बाळगतो. सर, एक प्रश्न आता येतो की आयुर्वेदामध्ये कर्करोगाचे वर्णन कुठे आलेले आहे याबद्दल जरा सांगा. आयुर्वेद ही जी चिकित्सा पद्धती आहे ती साधारणपणे
3 ते 4 हजार वर्षांपासून हळूहळू विकसित होत आलेली आहे. तर आयुर्वेदामध्ये डायरेक्ट कॅन्सर असं वर्णन कुठेच नाही असं आपण जर म्हटलं तर तेही चुकीचं ठरतं, आणि आहे असं म्हटलं तर तेही चुकीचं ठरू शकतं. परंतु कॅन्सरशी निगडीत किंवा कॅन्सरसारखं लक्षण असणारं काही व्याधींचं वर्णन केलेलं आहे. तर त्यात अर्बुद किंवा ग्रंथी, अर्बुद ग्रंथी हे नावाने एक विकार सांगितलेला आहे, व्याधी सांगितलेला आहे सुश्रुताचार्यांनी सुश्रुत संहितेमध्ये. तर त्यामध्ये त्यांनी कॅन्सरसारखे जे लक्षण आहेत तर त्यांचं वर्णन केलं की शरीरामध्ये ट्यूमर म्हणजे अर्बुद म्हणजे एक ग्रंथीची वाढ होत जाते, आणि ती अनेक प्रकार, त्याचे त्यांनी 6-7 प्रकार सांगितलेले आहेत, जसे वातज, पित्तज, कफज, रक्तज, मांसज आणि मेदोज. आणि यामध्ये जो पहिले रक्तज आणि मांसज हे त्यांनी सांगितले होते की कष्टसाध्य किंवा असाध्य आहेत, आणि बाकीचे मात्र साध्य आहेत. तर यामध्ये ते 4 प्रकारचे वर्णन, उर्वरित जे 4 ग्रंथी किंवा शरीराची अनियंत्रित वाढ होणं असं ज्याला आपण समजतो, तर त्याबद्दल वर्णन त्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि असं आपण मानू शकतो की या दोघांचं कोरिलेशन जर केलं तर त्या गोष्टी मिळू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे की त्यांनी जी चिकित्सा सांगितली आहे, अर्बुदाची जी चिकित्सा करताना सांगितली की ते म्हणतात की याची चिकित्सा शोथाप्रमाणे करा. शोथ म्हणजे शरीरातील सूज, या पद्धतीने करा. आणि आज जर म्हणजे मी म्हणत नाही की हे सर्व एकसारखंच कोरिलेट होऊ शकतं, परंतु आजसुद्धा कॅन्सरची जी एक लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे तर त्यामध्ये शरीरातील सूज यालासुद्धा ट्रीटमेंटमध्ये लक्षात घ्यायला सांगितलं जातं की तुम्ही शरीरातली जी सूज आहे ती सूज नियंत्रित करण्यासाठी आहार त्या पद्धतीने घ्या. विज्ञान सांगते की आहार त्या पद्धतीने घ्या, किंवा चिकित्सासुद्धा सूज नियंत्रणात येईल या पद्धतीने घ्या. त्यामुळं जी आर्षग्रंथ ज्यात हे वर्णन आहे की अर्बुद किंवा ग्रंथी विकार, तर त्यात चिकित्सा सांगताना त्यांनी सांगितलं की शोथाची करा. आणि ती आज आपण त्याला कुठेतरी कोरिलेट करण्याचा प्रयत्न केला तर तेही लक्षात येतं की हां बरोबर, काही ठिकाणी त्यांनी सांगितलंच आहे की शरीरात येणारी सूज नियंत्रित करण्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे, ॲज कम्पेअर विथ कॅन्सर. बरोबर आहे. सर, असं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर आयुर्वेदानुसार जर कॅन्सर टाळायचं असेल तर काय करावं याबद्दल जरा सांगा. हा खूप सुंदर प्रश्न आहे सर ॲक्च्युली, कारण की आयुर्वेद म्हणजे जेवढ्या पण मेडिकल पॅथीज आहेत, मेडिसिनच्या पॅथीज आहेत, त्यातली एक सर्वांसोबतच एक सर्वाधिक जुनी चिकित्साशास्त्र आहे असं म्हटलं जातं. आणि जगभरातील कदाचित माझ्या माहितीनुसार किंवा ज्ञानानुसार एकमेव असं शास्त्र आहे की ज्याने स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षा हा मूलमंत्र दिलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की जो स्वस्थ रुग्ण आहे, स्वस्थ व्यक्ती आहे, त्या स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण आधी करणे, आणि त्यानंतर जर तो स्वस्थ व्यक्ती जर आजारी पडला तर त्याच्यासाठी चिकित्सा वर्णन. म्हणजे पूर्ण जर तुम्ही आयुर्वेदाचं जर वर्णन बघितलं तर तुमच्या नक्कीच असं लक्षात येईल की एक प्रकारे रुग्णावस्था न येऊ यासाठी, व्यक्ती स्वस्थ कसं राहील यासाठी बरंचसं त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. आणि एक कॉमन त्याचं जे श्लोक आहे की आयुष्यवेद आयुर्वेद हा सर्वत्र ऐकायला मिळतो आपल्याला. तर त्याचा अर्थच असा आहे की आयुष्य म्हणजे जीवनाचा वेद, म्हणजे सायन्स ऑफ लाईफ या पद्धतीने. तर त्यामध्ये स्वस्थ राहण्यासाठी खूप सारे आपण समजू शकतो, खूप सारे प्रकारचे ज्ञान दिलेलं आहे. तर त्यात एक साधारणपणे जर ठोकताळे जर निवडले तर त्यामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, निद्रा, रसायन, आचार रसायन यासारखे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, सदृत्त पालन, की जेणेकरून यांचं जर पालन केलं व्यवस्थित तर आपल्याला आजारी पडण्याची वेळ येणार नाहीत अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि आज आपण जे बघत आहोत की जे वाढतं शहरीकरण असेल किंवा विज्ञानाची प्रगती असेल वगैरे वगैरे, या सर्व गोष्टींमध्ये आज जीवनशैलीजन्य आजार हे खूप वेगाने वाढत आहेत. आणि जीवनशैलीजन्य आजार जर टाळायचे असतील तर आयुर्वेदामध्ये जे सांगितलेले जे क्रम्स जे सांगितलेले आहेत की त्यांनी जे त्याच्या पद्धती वर्णन केलं, त्यांचं जर पालन केलं तर बऱ्यापैकी या सर्व गोष्टींना नियंत्रण मिळू शकतं. दिनचर्या जी त्यांनी सांगितलं की ब्रह्ममुहूर्तावरती उठावं आणि रात्री लवकर झोपावं, हा सामान्य नियम आहे की याचं जरी पालन केलं तरीसुद्धा चांगली जर झोप मिळाली तर त्याने बरेचसे शरीरामध्ये, म्हणजे हे आधुनिक विज्ञानाने सांगतं की झोप जर पूर्ण मिळाली तर शरीरामध्ये जो रिजनरेशन ऑफ द सेल्स जे आहे
किंवा सेल्सचं जे नवीनीकरण जे आहे त्याचा वेग वाढतो आणि शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. तर ती चांगली झोप मिळण्यासाठी सुद्धा जर तो जर क्रम पाळला की लवकर झोपणे आणि लवकर सकाळी उठणे आणि मग दिवसभरामध्ये जो क्रम सांगितलेला आहे की त्या क्रमाने जर ती दिनचर्या पालन केलं तर आजारपणांची संख्या बरीचशी कमी होऊ शकते. तसंच ऋतुचर्याची एक कन्सेप्ट सांगितली की म्हणजे आयुर्वेद हे एकमेव कदाचित शास्त्र असेल की ज्यामध्ये ऋतूंनुसार सुद्धा जीवनशैली सांगितली आहे. आणि भारत हा अत्यंत वैविध्यपूर्ण देश आहे, अत्यंत बायोडायव्हर्सिटी यामध्ये आहे आणि त्यामुळं भारतामध्ये आपण जे इतरत्र जे 2 किंवा 3 ऋतू बघतो, भारतामध्ये 6 ऋतू सांगितलेले आहेत. आणि इतकं सूक्ष्म निरीक्षण आयुर्वेदामध्ये केलं गेलेलं आहे की या 6 ऋतूंनुसार कुठल्या प्रकारचं अन्न आवश्यक आहे, कुठल्या ऋतूमध्ये. म्हणजे ग्रीष्म ऋतू असेल तर त्यांनी सांगितलंय की आम्लद्रव्यांचं पानक म्हणजे आम्लद्रव्यांचं पान म्हणजे उदाहरणार्थ सरबत, लिंबू सरबत वगैरे सारखे पान करणं आवश्यक आहे. त्यात त्यांनी आमलकी जलसुद्धा सांगितलं, म्हणजे आमलकीचा सरबतसुद्धा त्यांनी सांगितलं. आमलकी म्हणजे आवळा, तर आवळ्याचं सरबत तुम्ही ग्रीष्म ऋतूमध्ये सेवन करू शकता. इतकं ते छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी त्यात वर्णन केलं आहे. उद्देश असा आहे याचा की जीवनशैलीतले जे आवश्यक जे बदल आहेत वेळेनुसार, काळानुसार, तर ते त्यांनी 6 ऋतूंनुसार वेगवेगळं सांगितलं आहेत. आणि त्याचं नुसतं जरी पालन जरी केलं गेलं तरी कदाचित बऱ्याचशा जे जीवनशैलीतले जे काही बदल घडतात तर ते आपण थांबवू शकतो. दिनचर्या झाली, ऋतुचर्या झाली, तसेच आहार आणि निद्रेबद्दल खूप वर्णन केलेलं आहे की झोप कशी असावी, कुठे असावी, काय, म्हणजे खूप डिटेलमध्ये वर्णन आहेत. आणि आहाराबद्दल त्यांनी म्हणजे तुम्ही समजू शकता कमीत कमी 25% अभ्यास जो आहे पूर्ण आयुर्वेदामध्ये तो आहाराशी संबंधितच आहे. कारण आयुर्वेद हे संपूर्णपणे पहिल्यापासून हेच मानतं की अग्निमांद्य जर झालं म्हणजे आहार जर चुकला तर अग्निमांद्य होतं. आणि कुठल्याही रोगाचं मूळ कारण हे अग्निमांद्य मानलेलं आहे. म्हणजे भूक नीट न लागणं किंवा पचन व्यवस्था नीट न राहणं हे त्यांनी सर्व व्याधींचं मूळ मानलेलं आहे. तर ते पचन व्यवस्था व्यवस्थित व्हावी म्हणून त्यांनी आहाराची जी संकल्पना आहे ती आहाराची संकल्पना खूप डिटेलमध्ये वर्णन केलेली आहे की आहार कसा असावा, लघु आहार म्हणजे काय, गुरु आहार म्हणजे काय. तर हे जर सर्व जर पाळले म्हणजे नियम जर तुम्ही आहाराचे जर नियम पाळले तर बरेचसे जे व्याधी आहेत ज्याची निर्मिती होते, जे अग्निमांद्य म्हणजे पचन संस्था ही कुठल्याही प्रकारचे जे जीवनशैलीतले जे बदल आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आहार आहे एक खूप महत्त्वाचं ठरेल एक श्लोक आहे जो भावप्रकाश संहितेत आलेला आहे. साधारणपणे 15व्या-16व्या शतकातला तो श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे की यस्य देशस्य जंतू जाते तस्य औषधी हितम. याचा अत्यंत सुंदर अर्थ आहे आणि यावरती आत्तामध्ये एक 3-4 वर्षापूर्वी एक रिसर्चसुद्धा पब्लिश झाला की मग त्याचा अर्थ आधी सांगतो की अर्थ असा आहे की तुम्हाला जे काही ज्या देशातून म्हणजे ज्या विशिष्ट रिजनमधून किंवा ज्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत आपला जन्म झालेला आहे तर त्या भौगोलिक परिस्थितीत जन्म जर झालेला असेल आणि तो जो आहार आहे तो जर वातावरण आहे ते जर वातावरणामध्ये आपल्याला कमीत कमी आजारपण होतात. पण ती जर भौगोलिक परिस्थिती बदलली आणि आपलं जर स्थलांतर झालं तर त्या दुसऱ्या स्थानामध्ये गेल्यानंतर जी नैसर्गिक परिस्थिती आपल्याला जन्माच्या ठिकाणची असते ती जर नाही राहिली तर त्या ठिकाणचे आपल्याला त्रास वाढू शकतो किंवा ते बदल शरीरामध्ये होऊ शकतात. बरोबर आहे. सर, चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. मंगला आपटे जी आहेत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की ज्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय तर त्यांचा आहार विहार कसा हवा, 4-4 तासांनी थोडा वेळ असावं का 2-2 तासांनी खावं आणि कोंबट पाणी वगैरे प्यावं का त्यांनी? बरोबर आहे. आपण या प्रश्नाचं उत्तर देणारच आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण ब्रेकवरती जायच्या आधी आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला होता आणि त्यामध्ये प्रश्न विचारला गेला होता की फुफ्फुसाचं कॅन्सर झालेल्या व्यक्तींचा आहार विहार कसा असावा आणि त्यांनी कोमट पाणी वगैरे प्यावं की नाही. तर सर, काय मत आहे तुमचं? फुफ्फुसांचा जो कर्करोगाबद्दलचं जे वर्णन आहे किंवा आहार कसा असावा याबद्दल जो प्रश्न विचारला आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काय आहे की आहार हा प्रत्येक व्याधीनुसार वेगवेगळा येतो. तर फुफ्फुसाचा जो कर्करोग आहे तर त्यामध्ये आहारामध्ये शक्यतो सर्वच प्रकारे सात्विक आहार जर असेल तर तो उत्तम असतो. सात्विक आहार म्हणजे या ठिकाणी असं आहे की अति मसालेदार पदार्थ नसावेत, म्हणजे कमीत कमी मसाले असले तर उत्तमच. आणि दुसरं आहे की
तो अधिक प्रमाणात खारट नसावा, अधिक प्रमाणात आंबट नसावा, अधिक गोड नसावा. शक्यतो गोड पदार्थ टाळलेले चांगले असतात, म्हणजे गोड नाही खाल्लं तर उत्तम असतं. आणि जो आहारामध्ये जे पदार्थ येतील तर ज्याने जीवनशक्ती वाढेल, उदाहरणार्थ मुगाचं सूप असेल, शेवग्याचं सूप असेल, किंवा ज्या फळं असतील की जसे सर्वात उत्तम फळ जर कुठले असेल की त्यामध्ये सर्व प्रकारचे कॅन्सरसाठी म्हणू शकतो आपण, फुफ्फुसासाठी सुद्धा म्हणू शकतो, तर ते आहे आवळ्याचं फळ. तर आवळ्याची पावडर, आवळ्याचं चूर्ण असेल किंवा आवळ्याचं पूर्ण फळ असेल ते सुद्धा खाल्लं जाऊ शकतं ॲज अ आहार म्हणून. म्हणजे रोज एक आवळा खाऊ शकता किंवा थोडी आवळा पावडर 1 चमचाभर छोटा चमचा घेऊ शकतो आपण. आणि जो आहार जे आहे, आहारामध्ये जो सात्विक आहार की ज्यामध्ये पालेभाज्या असतील आणि ताज्या पालेभाज्या असतील आणि कमीत कमी प्रोसेस केलेलं, म्हणजे जास्त मसाले न ठेवता कमीत कमी प्रोसेसमध्ये उकडलेले चांगल्या प्रकारे असतील आणि दरवेळेस ताजा आहार, म्हणजे सकाळचा आहार सकाळी, संध्याकाळचा आहार संध्याकाळी. आणि तो जर म्हणजे जर अन्नपचनाची जर त्रास असेल तर हलका आहार, शॉर्ट ब्रेक, म्हणजे 4-4, 3-3 तासानंतरही थोडं आहार घेऊ शकता. पचनक्षमता चांगली असेल तर जे 2 किंवा 3 वेळा जो नॉर्मल वेळ आहे आहाराचा तो घेऊ शकतो आपण. आणि आहार हा सात्विक असावा, हलकाच असावा, तो जड नसावा, एवढी एक प्राथमिक गरज आहे. आणि कोमट पाण्याबद्दल म्हणजे कोमट पाणी घेणं बऱ्याच अंशी चांगलं असतं शरीरासाठी, परंतु अतिरेकही नसावा. गरजेनुसार सहन होईल त्यानुसार कोमट पाणी घेतलेलं चालेलच. परंतु त्यासाठी रुग्णाची जी अवस्था आहे तर ती वैद्यांच्या अनुषंगाने वैद्यांना समजली असावी, त्यानुसार ते मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करू शकतील. परंतु अतिरेक कुठलाच नको एवढंच एक काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे. फार छान माहिती दिली सर आपण. सर, आज आपण चर्चेच्या दरम्यान एक हेल्पलाईन नंबरसुद्धा दाखवला होता. इंटिग्रेटेड अप्रोचबद्दल आपण प्रेक्षकांना सांगितलं. म्हणजेच आपण रेडिओथेरपी, किमोथेरपी यासोबतच आयुर्वेदाचा कसा एक समन्वय साधला आहे याबद्दल आपण थोडंसं प्रेक्षकांना एक चाहूल दिली आहे. तर त्याबद्दल तुम्ही जरा सांगा. हां, इंटिग्रेटेड अप्रोच हा म्हणजे तसं नवीन कन्सेप्ट नाही. ही जी विचारसरणी आहे किंवा हा जो विचार आहे हा तसा बऱ्याच पूर्वीचा आहे. परंतु कॅन्सरच्या अनुषंगाने यामध्ये अधिक प्रमाणात आता सर्वत्र त्याचा विचार होत आहे. इंटिग्रेटेड अप्रोच जो आहे की म्हणजे आपण नेमकं का या विचारापर्यंत येत आहोत की याचं महत्त्व काय आहे, तर इंटिग्रेशन म्हणजे समन्वय किंवा दोन किंवा अधिक चिकित्सा पद्धतींचा समन्वय करणं अपेक्षित आहे या ठिकाणी. तर रिलेटेड टू कॅन्सर, कर्करोगाच्या उद्देशाने आधुनिक चिकित्साशास्त्र आणि जे आर्ष चिकित्साशास्त्र जे आयुर्वेद आहे किंवा तत्सम ज्या आयुर्वेदासारख्या ज्या इतर चिकित्सा प्रणाली ज्या आहेत, जसं युनानी सिस्टम असेल किंवा सिद्ध सिस्टम असेल वगैरे वगैरे, या सर्व त्यासोबत जुन्या ज्या आर्ष चिकित्सा पद्धती ज्याला म्हणतो, तर त्यांचा समन्वय करणं आणि रुग्णासाठी एक दोघांनीही एकत्रित विचार करून दोन्हीही चिकित्सा पद्धतीतून सर्वोत्तम जे आहे ते रुग्णांसाठी उपलब्ध करणं, हा एक प्रकार मानला जातो की या पद्धतीने सुद्धा विचार होऊ शकतो. आणि सध्याचा जो वेळ आहे त्या वेळेनुसार ज्या पद्धतीने दोन्हीही चिकित्सा पद्धतींमधून जे ज्ञान समोर येत आहे आणि त्या ज्ञानातून जे रुग्णांना जो फायदा मिळत आहे त्याचा विचार करता दोन्हीही जर एकत्रित करून जर रुग्णांचा फायदा होत असेल तर हे इंटिग्रेशन जे आहे, एकीकृत ज्याला आपण म्हणतो, तर इंटिग्रेशन होणं ही वेळेची गरज आहे. आणि त्यानुसार हे पाऊल उचलले गेले आहेत. आणि हे जे आपण समजू शकतो की सरकार जे आहे किंवा शासन स्तरावरतीच याची पहिली पायरी जी आहे किंवा पहिलं जे पाऊल जे उचललं गेलं ते खूप कौतुकास्पद पण आहे आणि अभिनंदनास्पद सुद्धा आहे. बरोबर आहे. सर, आपण हे इंटिग्रेटेड अप्रोचबद्दल बोलत आहोत. तर प्रश्न येतो की आता तुम्ही तिथे आयुर्वेद आणि कॅन्सर ट्रीटमेंट यावरती रिसर्चसुद्धा करत आहात. तर मग आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि योगा यांच्यावरती कोणकोणतं रिसर्च चालू आहे याबद्दल जरा सांगा. हां, म्हणजे इंटिग्रेशन जे आहे तर ते इंटिग्रेशन जे करण्याची प्रक्रिया आहे तर त्यामध्ये जो विचार केला गेला तो असा आहे की आधुनिक चिकित्सेचे जे काही केमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी किंवा इम्युनिथेरपी या सर्व गोष्टी आहेत
त्या ज्या सजेस्ट केलेल्या आहेत त्या जर रुग्णासाठी आवश्यकच असतील तर त्या दिल्याच जातात. त्या दिल्याच जातील. ते आधुनिक शास्त्राचे जे वैद्यक आहेत किंवा डॉक्टर्स जे आहेत तर ते रिकमेंड करतील आणि त्यानुसार आयुर्वेद जे आहेत, आयुर्वेदात उपलब्ध जे काही चिकित्सा आहेत, जसं आम्ही म्हटलं की आयुर्वेदामध्ये ग्रंथींसाठी किंवा अर्बुदासाठी शोथ चिकित्सा वर्णन केली की शोथाची जी चिकित्सा आहे तर त्याचा तुम्ही विचार करू शकता अर्बुद कंट्रोल कर नियमित कर किंवा अर्बुद बरा करण्यासाठी. तर ती जी चिकित्सा आहे तर ती चिकित्सा जर रुग्णासाठी योग्य होत असेल किंवा ते जे काय आहे तर ते दोघांनाही म्हणजे दोघांचा विचार करून रुग्णांनी ती ॲक्सेप्ट करणं आहे की आम्हाला कुठली चिकित्सा घ्यायची. तर त्यानुसार आहार म्हणजे जीवनशैलीतील बदल, त्यातला एक बदल म्हणजे आहार, दुसरा विहार की एक आहार म्हणजे आहारात काय काय बदल केले जाऊ शकतात, दुसरा आहे विहारात काय काय बदल केले जाऊ शकतात. म्हणजे तुमचं जीवनशैली जर बैठी जीवनशैली असेल तर व्यायाम करणं गरजेचं आहे, चालणं गरजेचं आहे आणि जो म्हणजे जेवढा करता येऊ शकेल तेवढा व्यायाम, वेगवेगळ्या व्यायामाचे प्रकार सांगणं हा एक प्रकार झाला. दुसरा आहे योग की योगाचा आणि आपण आता बघतच आहोत की योगावरती खूप सारं संशोधन होत आहे आणि त्या संशोधनामधून योगाने शरीरात काय काय बदल होऊ शकतात आणि त्याचा किती फायदा होऊ शकतो. तर तशा पद्धतीने जेव्हा हे लक्षात येतं की योगाने रुग्णांचं मनोबल वाढत आहे आणि मनोबल वाढण्यासोबतच शारीरिक बलही वाढत आहे. तर त्यानुसार योग कुठल्या प्रकारचा आपण योग रुग्णांना सांगू शकतो त्यावरही त्या ठिकाणी योग चिकित्सा ही दिली जाते. त्यानंतर जो येतो तो म्हणजे पुढचा जो प्रकार आहे ते म्हणजे चिकित्सा की चिकित्सा कुठली द्यायची. म्हणजे आयुर्वेदात जे काही म्हणजे खूप सारे गोष्टी वर्णन केले. आत्ताच मी उदाहरण दिलं की आवळ्याचं उदाहरण की आवळा हा जो आहे हा एक नैसर्गिक रसायन सांगितलेलं आहे की किंवा त्याला नित्य रसायनसुद्धा म्हटलेलं आहे. तर आवळा म्हणजे आवळात एक अत्यंत साधारण फळ म्हणजे कुठेही उपलब्ध होऊ शकतं आणि त्याची कॉस्टिंगसुद्धा तशी बाकी फळांच्या तुलनेत कमीच आहे, परंतु नैसर्गिकरित्या अत्यंत महत्त्वाचं फळ आहे ते आणि त्याने प्रतिकारक्षमता वगैरे वगैरे वाढणं हे सर्वच आहे. परंतु सर्व प्रकारच्या रुग्णांसोबत कर्करुग्णांसाठी सुद्धा आवळ्याच्या फळापासून एक चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिकारक्षमता मिळू शकते. तर असे कुठले कुठले फळं म्हणजे जे फल स्वरूपात असतील किंवा भाज्यांच्या स्वरूपात असतील किंवा जे खरोखर औषधं असतील की जे फळं किंवा भाज्या याच्या व्यतिरिक्त औषध म्हणून असेल, जसं मूग भाजी म्हणून आपण खातो किंवा त्याची डाळ करून मुगाची डाळ करून खाल्लं जातं, परंतु मूग हे स्वतःसुद्धा एक खूप चांगल्या प्रकारचं औषधासारखं कार्य करू शकतं. मुगामध्ये जे आवश्यक असणारे जे घटक आहेत, प्रोटीन्स असतील किंवा इतर न्यूट्रिएंट्स असतील, त्यांचा जर विचार केला तर ते खूप चांगल्या प्रकारचं आपल्या शरीरासाठी एक उत्कृष्ट औषधसुद्धा ठरू शकतं. पण ते आपल्या आहारातला पदार्थ आहे. उदाहरणार्थ शेवगा आहे. शेवग्याचा सुद्धा वापर हा आपण भाज्या म्हणून करतो, परंतु आज जगभरामध्ये शेवगा जे आहे त्याचा जो पाला आहे, त्या शेवग्याचे पाला अत्यंत प्रसिद्ध होत चालला आहे की त्याने खूप सारे रिच ऑक्सिडंट आहेत त्यात किंवा व्हिटॅमिन्स वगैरे वगैरे आहेत, कॅल्शियम वगैरे खूप रिच सोर्सेस सांगितले जातात आणि त्याची प्रसिद्धी सगळीकडेच मिळते. परंतु शेवगा हे आपल्या डेली रुटीनच्या भाजीमध्ये आपण वापरतो, परंतु तेच आहे की तिला प्रोसेस किती करायचं किंवा म्हणजे ती उकडून खायची की कमी प्रोसेस करून खायची की कमी तळून खायची, तो जो काही प्रकार आहे तर त्याचं जे संशोधन होणं अपेक्षित आहे की यातला कुठला प्रकार हा शरीरासाठी उपयुक्त ठरू शकतो. म्हणजे उकडलेला प्रकार जास्त चांगला राहील की चूर्णाच्या स्वरूपातला चांगला राहील की भाजी करून दुसऱ्या पद्धतीने कुठल्या पद्धतीने, तर हे थोडंसं आवश्यक आहे की जेणेकरून आपण रुग्णांसाठी किंवा सामान्य स्वस्थ व्यक्तींसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे ते सांगू शकतो. प्रिव्हेंटिव्ह अप्रोच सुद्धा होऊ शकतो. तर हे झाले भाज्या, फळं किंवा हे. आणि त्याच पद्धतीने जे औषधी वनस्पती आहेत म्हणजे आता अश्वगंधा आहे किंवा शतावरी आहे किंवा सफेद मुसळी आहे, तर हे जे वनस्पती द्रव्य आहेत किंवा गोक्षूर असेल तर हे ह्या वनस्पती आहेत आणि औषधी वनस्पती आहेत आणि यांचा वापर आपण औषध म्हणूनच करतो. यांचा वापर आपण भाजी किंवा या पद्धतीने करते. सफेद मुसळीची भाजी केली ते त्याचे जे पाला आहे त्याची भाजी खाल्ली जाते बऱ्याच ठिकाणी, परंतु मुसळी जी आहे जे मूळ स्वरूपात येतं तर ते मात्र आपण औषध म्हणूनच वापरतो आणि त्याचा औषधासारखाच वापर केला. कोकिलाक्ष ज्याला आपण कोकिलाक्ष जो औषध सांगितलेलं आहे, तालमखाना ज्याला म्हणतो, तर ते औषध म्हणूनच वापरतो. तर यांचा हे रिच ऑक्सिडंट आहेत, यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. तर हे अँटीऑक्सिडंट म्हणून जे काम करतील, इम्युनोथेरपीसारखे इम्युनिटी वाढवण्यासाठी कार्य करतील, तर त्यांच्यावरती संशोधन जे होणं गरजेचं आहे तर ते त्या ठिकाणी
आम्ही कॅन्सरमध्ये ते वापरतोच, कर्करुग्णांसाठी हे सर्व औषधं थोडं थोडं करून वापरतोच आपण. तर त्यांचं पुढे अधिक संशोधन होऊन त्यातून नवीन औषधींची निर्मिती कशी होऊ शकते याबद्दल आता त्या ठिकाणी काही इनिशिएटिव्ह आम्ही सुरू करत आहोत. आणि त्याच पद्धतीने काही कॅल्शियम रिच सोर्सेस आहेत की जसे मोती पिष्टी किंवा प्रवाळ पिष्टी किंवा शंखभस्म वगैरे वगैरे, ते यांच्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम आहे, कॅल्शियमच आहेत ते. आणि त्यांना आयुर्वेदाच्या विशिष्ट पद्धतीने त्याचं औषधीत रूपांतर केलं जातं आणि तेच औषध म्हणून आपण देतो. आणि बाकी तर आत्ताही आपण बघतच आहोत की नॅनो सिल्वर, नॅनो गोल्ड यावरती प्रचंड संशोधन चालू आहे की नॅनो टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो की सुवर्णाचे गोल्डचे नॅनो सिंथेसिस करून ते मेडिसिन म्हणूनच वापरलं जात आहे. तर आयुर्वेदातही हे सर्व फार पूर्वीपासून सांगितलं की सुवर्ण भस्म, चांदीचं भस्म किंवा वगैरे वगैरे खूप सारे, यशत भस्म, झिंक हे अत्यंत आवश्यक आहे शरीरासाठी. त्याचं यशत भस्म म्हणून उल्लेख आहे आयुर्वेदामध्ये की ज्याचा उपयोग आपण मेडिसिन म्हणूनच करतो. तर या सर्वांचा संशोधन करून वैज्ञानिकरित्या रुग्णांना कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल पुढचे जे पावलं आहेत की संशोधनात्मक, ते मात्र आम्ही त्या ठिकाणी आता इनिशिएट करत आहोत. बरोबर आहे सर. तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंटबद्दल सुद्धा सविस्तर माहिती अशी दिली आहे. तर भरपूर समज आणि गैरसमज असतात लोकांमध्ये. तर त्यापैकी एक प्रश्न म्हणून विचारतो की जे इंटिग्रेटेड अप्रोच तुम्ही म्हणतायत की किमोथेरपी, रेडिओथेरपीसोबत आयुर्वेदाचा अप्रोच, तर त्याच्यामध्ये काही ॲडवर्स इफेक्ट किंवा काही साईड इफेक्ट्स असे काय तुम्हाला अनुभवामध्ये आले आहेत का? आणि त्यासोबतच जनसामान्यामध्ये वेगवेगळे कॅन्सर रिलेटेड कोणकोणते समज आणि गैरसमज आहेत याबद्दलही जरा सांगा. तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारला की इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तर त्यात काही साईड इफेक्ट किंवा इफेक्ट, तर तसं आत्तापर्यंत तरी काही अनुभवात आलेलं नाही. कारण असं आहे की ज्यावेळेस आपण ती चिकित्सा निवडतो तर ती निवडतानाच आहारातील बदल, जीवनशैलीतील बदल, योग हे प्रमुख गोष्टी आहेत की ज्या आधी आपण रुग्णांसाठी डिसाईड करतो. आणि त्यानंतर शरीराच्या प्रकृतीनुसार, म्हणजे हे खूप वैयक्तिक शास्त्र आहे आयुर्वेद की त्यात प्रत्येक पुरुषाची, व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी आहे आणि त्या वेगवेगळ्या प्रकृतीनुसार औषध सिलेक्ट केलं जातं. आणि औषधं सिलेक्ट करताना शक्यतो त्या रुग्णांच्या हितकारक जे काही औषध, जसे मी सांगितले का ते आवळा हे फळसुद्धा आणि औषधसुद्धा आहे, असं जर काही औषध आपण निवडलं तर त्याने रुग्णांना फायदाच होतो. तर त्यामुळं आत्तापर्यंत तरी आमच्या असं काही निदर्शनास आलं नाही की त्यांना काही साईड इफेक्ट वगैरे होतात एकत्रित ज्यावेळेस आपण देतो. परंतु आता संशोधन चालू आहे, त्यात काही गोष्टी आपल्याला ज्या वेळेस समोर देईल त्याचं मांडणं योग्य राहील. आणि दुसरा प्रश्न तो समज गैरसमज जे काय असतील. समज गैरसमज जे कर्करुग्णांसाठी असे आहेत की सर्वात पहिली जी गोष्ट आहे की मानसिक बल ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की कॅन्सर झाल्यानंतर एक भीती तयार होते, सामाजिक भीती किंवा मानसिक भीती, की आता काही खरं होणार नाही की काय. ती जी भीती आहे ती भीती दूर करणं गरजेचं आहे. मनोबल जर चांगल्या प्रकारे वाढवलं आणि मनोबल जर चांगलं ठेवलं तर त्या मनोबलातून बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे मानसिकता जर कणखरता जर ठेवली तर कितीही दुष्कर आजार असेल तर त्यातून आपण बाहेर पडू शकतो. त्यामुळे सर्वात पहिला जर गैरसमज जर असेल तर की या कॅन्सरने सर्व काही नष्ट होईल असं न विचार करता त्यातून बाहेर पडण्यासाठी मानसिकता कणखर बनवणं गरजेचं आहे. आणि हा आत्ता जे काही मी आधीच सांगितलं की आधुनिक चिकित्साशास्त्रात ते प्रचंड वेगाने बदल होत आहेत आणि खूप रुग्णांना हितकारक असे गोष्टी येत आहेत. आणि आयुर्वेद शास्त्र तर आपलं पारंपरिक शास्त्र आहे, त्यामध्ये सुद्धा कॅन्सर रिलेटेड खूप चांगल्या औषधी उपलब्ध आहेत किंवा खूप चांगले मार्ग उपलब्ध आहेत की जे तुम्हाला सर्वांना मदत करू शकतात. त्यामुळं भीती काढणं हे सर्वात गरजेचं आहे. बरोबर आहे सर. सर आता तुम्ही इंटिग्रेटेड अप्रोचबद्दल सविस्तर माहिती सांगत होता, तर यामध्ये तुमचे काही सक्सेस स्टोरीज आहेत का याबद्दल जरा सांगा. तसेच तुम्ही इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी केअर आणि रिसर्च सेंटर या ठिकाणी तुम्ही काम करत आहात, रिसर्च करत आहात, या सेंटरबद्दलही जरा आम्हाला सांगा. हां, तर आमच्याकडे जे आत्ता सध्या जे सेंटर सुरू झालेलं आहे त्या सेंटरची माहिती अशी आहे की गोवा, त्यामध्ये उत्तर गोवा जे एरिया आहे ते उत्तर गोवा जिल्ह्यामध्ये धारगळ म्हणून गाव आहे. तर त्या ठिकाणी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान यांचं जे हॉस्पिटल आहे तर त्यामध्ये इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी केअर अँड रिसर्च सेंटरची इनॉग्रेशन 3 महिन्यापूर्वी झालेलं आहे. परंतु चिकित्सा तिथे जी आहे तर ती 1 वर्षापूर्वीपासूनच सुरू झाली आहे. आणि सेंटर मात्र त्याचं जेव्हा चांगले रिझल्ट जेव्हा लक्षात यायला लागले त्यानंतर त्याचं सेंटरमध्ये आत्ता 2 महिन्यांपूर्वी गोवा प्रांताचे जे गोवा राज्याचे जे राज्यपाल आहेत तर त्यांच्या हस्ते आणि
गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत सर आणि आयुष मंत्री भारत सरकार प्रतापराव जाधव साहेब आणि सेक्रेटरी आयुष मंत्रालय डॉक्टर राजेश कोटेचा, आमच्या संस्थानाचे डायरेक्टर प्रोफेसर पद्मकुमार प्रजापती आणि संस्थेच्या आमच्या गोवा संस्थेच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवाच्या ज्या डीन मॅडम आहेत प्रोफेसर सुजाता कदम यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं इनॉग्रेशन झालं. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे या सेंटरचं की या ठिकाणी भारत सरकार आयुष मंत्रालयाचं जे संस्थान आहे ते गोवा सरकार डायरेक्टर ऑफ हेल्थ सायन्सेस आणि टाटा मेमोरियल कॅन्सरचं जे ॲक्ट्रॅक ॲडव्हान्स कॅन्सर केअर अँड रिसर्च चं जे सेंटर आहे मुंबईचं, तर यांच्या एकत्रित विद्यमानाने हे सेंटर पुढे कार्यरत राहणार आहे. आणि त्याची एक ॲक्टिव्हिटी जॉईंट क्लिनिक सुरू झालेली आहे. जॉईंट क्लिनिकमध्ये ॲलोपॅथीचे म्हणजे आधुनिक शास्त्राचे आणि आयुर्वेदाचे डॉक्टर्स एकत्र बसून रुग्णांना एकत्रित निदान केलं जातं. निदान करून चिकित्सेची दिशा ठरवली जाते की यामध्ये कुठली चिकित्सा जास्त उपकारक होईल आणि त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा रुग्णाचा असतो की रुग्णांनी ठरवायचं की त्याला कुठली चिकित्सा योग्य राहील आणि ते ठरवल्यानंतर त्यानंतर पुढे त्यांना ती चिकित्सा सुरू केली जाते. आणि तिथं आमचा जो अनुभव राहिलेला आहे, तर मागील 1 वर्षामधील जो अनुभव आहे की आमच्याकडे सर्वाधिक पेशंट जे आहेत रुग्ण जे आहेत ते कोलोरेक्टल CA म्हणजे आतड्याचा जो कॅन्सर आहे तर त्याचे आहेत आणि त्यानंतर ब्रेस्ट CAचे आहेत. आतड्याच्या कॅन्सरमधील जे म्हणजे केमोथेरपी, रेडिएशन किंवा पोस्ट सर्जिकल ज्या काही कंप्लेंट्स होत्या रुग्णांच्या, तर त्यामध्ये म्हणजे पोट दुखणे किंवा मळमळ होणे किंवा पोटामध्ये गॅसेस होणे किंवा पोट वारंवार साफ होणे किंवा काही काही रुग्णांमध्ये म्हणजे आतड्यात संडासवाटे रक्त पडणे या सर्व कंप्लेंट्स होत्या. तर आयुर्वेदिक औषधं जे त्या रुग्णांना दिले गेले, तर त्यामध्ये जे आमचं वर्षभरातला जे एकंदरीत अनुभव आहे तर त्यामध्ये त्यांचे हे सर्व कंप्लेंट्स थांबल्या आणि शरीराची ऊर्जा वाढली, म्हणजे शरीरात ताकद वाढली, त्यांचं व्यायाम करण्याचं कॅपॅसिटी जी होती ती वाढली. योगासनाने त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना निद्रा वगैरे झोप वगैरे चांगली यायला लागली आणि जे संतुलन जे आहे शारीरिक आणि मानसिक संतुलन जे आहे ते चांगलं व्हायला लागलं. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की एक आत्मविश्वास जो वाढणं म्हणतो आपण की त्यांना बरं वाटणं. एकंदरीत त्यांची जी पहिली प्रतिक्रिया रुग्णाची जी असते की मला बरं वाटतंय, म्हणजे फिलिंग ऑफ वेलबिंग ज्याला आपण म्हणतो, किंवा क्वालिटी ऑफ लाईफ पॅरामीटर्स जे मांडले गेले आहेत WHO कडून, जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्यांनी क्वालिटी ऑफ लाईफ पॅरामीटरवरती खूप कार्य करण्यास उत्स्फूर्तपणे काम करत आहेत. तर ते क्वालिटी ऑफ लाईफ जे पॅरामीटर्स की बरं वाटणं ही त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे की आम्हाला पहिल्यापेक्षा बरं वाटत आहे. आणि ते हळूहळू ते बरं वाटण्याचं प्रमाण आहे ते वाढत गेलं. म्हणजेच रुग्णांना एकंदरीत सर्वांगीण बरं म्हणजे फिलिंग ऑफ वेलबिंग जे आहे किंवा सर्वांगीण पद्धतीने शारीरिक आणि मानसिकरित्या एक चांगला फरक होत गेला आहे. पण सिम्प्टमॅटिक लक्षणात्मक मात्र हे बदल आम्हाला जाणवले की रुग्णांचे पोटाच्या तक्रारी ज्या आहेत त्या थांबल्या आणि ऊर्जा वाढत गेली आणि झोप वगैरे चांगली यायला सुरुवात झाली. आणि तसंच ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुद्धा होतं की ज्या ब्रेस्ट कॅन्सरचे जे केमोथेरपी, रेडिएशन किंवा सर्जरीनंतर जी काही बाकी सर्व लक्षणं जे राहायचे की अशक्तपणा असेल किंवा झोप कमी येणं असेल किंवा पोटामध्ये काही ॲसिडिटी वगैरे असेल किंवा थोडासा थकवा वाटत असेल, हातापायांमध्ये मुंगे येत असतील, तर त्यामध्ये त्या रुग्णांना चांगल्या प्रकारे फरक मिळालेला आहे. बरोबर आहे. फार छान माहिती दिली सर. सर, आपण एकात्मिक ऑन्कोलॉजीचं काय भविष्य पाहतात आणि सरते शेवटी संक्षेपमध्ये काय संदेश द्याल आमच्या प्रेक्षकांना याबद्दल सर? एकात्मिक ऑन्कोलॉजी जे इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी जे आहे तर त्याचं असं आहे की ज्या आपल्याकडे ज्या उपलब्ध जी आपली परंपरागत चिकित्सा आहे तर त्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, खूप क्षमता आहे की रुग्णांसाठी एकत्रितपणे जर दोघांना विचार जर केला तर एक चांगला पर्याय, म्हणजे दोन्हीही शास्त्रांची चांगल्या गोष्टी रुग्णांसाठी उपलब्ध होतील आणि त्या उपलब्ध झालेल्या रुग्णांना त्यातून फायदा नक्कीच होईल. आणि त्यामुळे हे इंटिग्रेशन हे खूप म्हणजे वेळेची गरज आहे आणि आपल्या देशाची गरज आहे. सामान्य रुग्णांची, सामान्य माणसांची सुद्धा ही खूप गरज आहे की त्यांना एकत्रित चिकित्सा जर मिळाली तर दोन्ही क्षेत्रातून चांगल्या गोष्टी त्यांना मिळतील. आणि रुग्णांसाठी किंवा प्रेक्षकांसाठी जे संदेश आहे तो आहे की व्यसनांपासून दूर राहा, कारण बरेचसे जे व्यसन आहेत तेच मूळ कारण आहेत. आणि एक सुदृढ जीवनशैली जर आपण जगलो, म्हणजे जे एक चांगला आहार आपला ठेवला, आपण चांगला आपला विहार ठेवला, वेळेवर झोप घेतली, चांगली झोप घेतली
आणि आपला आहार चांगला ठेवून आपल्या चांगल्या आहारातल्या चांगल्या गोष्टी समाजात इतरांनाही जर सांगितल्या की ही जी दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, आचार रसायन किंवा रसायन औषधी जे आहेत त्यांचं जर सेवन तुम्ही करत असाल आणि ते जर तुम्ही म्हणजे त्याचा प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे जर केला तर आपण एक सुदृढ भविष्य आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं करू शकतो आणि आपण एक चांगला देश, चांगलं जग चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळं दिनचर्या, ऋतुचर्या यांचं चांगल्या प्रकारे पालन करा आणि चांगला आहार ठेवा, चांगला विचार ठेवा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याचा फायदा होईल. फारच सुंदर आणि सविस्तर अशी माहिती दिली सर तुम्ही. लंग कॅन्सर आजचा विषय होता आणि त्याबद्दलची जनजागृती खूपच छान आपण केलेली आहे. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. प्रेक्षको, आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आमच्या सोशल मीडियावरती, जे आहे hello2026@gmail.com. आम्ही फेसबुक, ट्विटर आणि एक्स आणि यूट्यूबवरती सुद्धा उपस्थित आहोत. तर वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हेलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.